अमेरिकेत गेला तुम्ही आणि विदारक परिस्थिती राजकीय विदारक परिस्थिती तुम्हाला मांडावी लागली ही लाजिरवाणी गोष्ट आहे का? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे विद्रुपीकरण झालंय का? थेट बोला. नाही, निश्चित मी ज्यावेळी अमेरिकेला 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मला निमंत्रण केलं होतं आणि त्यावेळी मला तिथं त्यांनी हाच प्रश्न केला की आम्हाला सांगाय महाराष्ट्रात ही राजकीय परिस्थिती काय झालेली आहे. आणि मला स्वतःला इतकं दुर्दैव वाटलं की जे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र त्याची ओळख होती, ज्या महाराष्ट्राची ओळख शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची विचार होती, ज्या या महाराष्ट्र राज्याकडं अनेक राज्य दिशा देऊन म्हणजे आदर्श घेऊन चालणारे बाकीचे राज्य होते. पण इतकी घाणेरडी परिस्थिती, इतकी गलिच्छ परिस्थिती या 75 वर्षात केव्हा झाली नाही. मग मला त्यांना सांगावं लागलं कसं 2 शिवसेना झाले, 2 राष्ट्रवादी झाले आहेत, कसा भाजप हे खेळ करायला लागलेले आहे. आणि म्हणून माझ्यासारखा एक सामान्य माणूस म्हणजे एक पक्ष काढायचं धाडस करतो आणि स्वराज्य ही निर्मिती झाली. मग त्यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या की एक चांगलं तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे ही वाट इतकी सोपी नाही आहे आणि बरं तर सोपे अनेक गोष्टी तुम्हाला ज्यावेळी प्राप्त करायच्या असतात ते कुठल्या गोष्टी सोप्या नसतात. पण मला पूर्ण विश्वास आहे, जनतासुद्धा अस्वस्थ आहे, व्यथित आहे की लोक कंटाळलेले आहेत की त्यांच्या राजकारणात हे सगळे गुंतलेले आहेत आणि विकास हा राहिलेला बाजूला. लोकलमध्ये सर 15 वर्षापासून ते विद्यमान आमदार आहेत, त्यांचं कसं म्हणणं की पाण्याचा प्रश्न इथं सोडवला गेलेला नाही आहे. तुम्ही इथं 2 शिलेदार नेमलेले आहेत तुमचे, कसं बघताय तुम्ही? फॉर्ममध्ये आहात का? धनशक्ती विरोधात ही जनशक्ती? नाही, खरंच आहे, धनशक्ती विरोधच ही जनशक्ती आहे. आणि जो तुम्ही पाण्याचा प्रश्न म्हटला, अनेक प्रश्न आहेत संभाजीनगर पश्चिममध्ये जे सोडवले. IT पार्कचा विषय, IT पार्क तिथं नाही आहे. इथं तो मध्यंतरी मला काय ते ब्रिजचा प्रश्न आला आणि स्मार्ट सिटी आपण म्हणायचं आणि स्मार्ट सिटीसारख्या अजूनही सुविधा संभाजीनगर पश्चिममध्ये दिसत नाही. तर हे सोडवण्यासाठी संदीप शिरसाटांनी पुढाकार घ्यावा आणि त्याला काय मदत लागेल ते संभाजी छत्रपती त्यांच्याशी पूर्ण पाठीशी राहील. आणि खऱ्या अर्थाने एक संभाजीनगरची सुद्धा एक वेगळं ओळख आहे, एक चांगला एअरपोर्ट आहे इथं. तर अनेक बऱ्याच गोष्टी इथं होऊ शकतात जे नाशिकसारख्या शहरामध्ये सुद्धा आता व्हायला लागले आहेत पण संभाजीनगरमध्ये नाही. काय म्हणतं? नाही, माझं आव्हान हेच आहे की डॉक्टर असतील, संदीप शिरसाट असतील, हे विस्थापित लोक आहेत, काय ती धाडस करायला लागलेत, एक स्वप्न बघायला लागले की आम्ही आमदार व्हायचं. आणि असे लोकांना सुद्धा, विस्थापित लोकांना जर ताकद दिली तर प्रामाणिकपणाने ते आपला आवाज विधानसभेच्या पटलावर नेऊ शकतील. नाहीतर हे प्रस्थापित लोक, त्यांना माहिती आहे आम्हाला कोण हलवू शकत नाही, आम्हाला कोणी काय किती आलं तर आम्ही सांगाल ती बाजू. आनंदराज आंबेडकरांनी पूर्ण सपोर्ट केलेला आहे. मला त्यांचं कौतुक करायचं, त्यांचा आभार व्यक्त करायचं आहे. शेवटी मी सुद्धा शाहू महाराजांचा वंशज आहे. आनंदराज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. एक नॅचरल अलायन्स आहे. आणि मी त्यांना फोन केला आणि त्या एका फोन केल्यावर लगेच त्यांनी हा पाठिंबासुद्धा संदीप शिरसाटांना जाहीर केला. याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. नाही, माझं असं म्हणणं आहे की ह्या शब्दाच्या ह्या रचनेत यात अडकण्यापेक्षा विकासावर बोलावं. म्हणजे इलेक्शन आली की असल्या गोष्टी काढायच्या, हे दुर्दैव आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र कशा पद्धतीनेच विकास करू शकता, हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने, मग ते सामाजिक असेल, तुमच्या शैक्षणिक असेल, सहकाराच्या बाबतीत असेल, उद्योगाच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे ह्याच्यावर बोलावं. हे काय तुम्ही सगळे जे धार्मिक कनेक्टेड विषय बोलता, धर्माच्या पलीकडे जाऊन आपण म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन आपण विकासाच्या बद्दल बोलावं. हां, तो त्यांचा प्रश्न आहे. आज आम्ही इथं आहे, हे महत्त्वाचं आहे.